आसगाव ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा घोटाळा, माहिती अधिकाऱ्यातून प्रभारी सरपंच आणि ग्रामसेवक अडचणीत. विकास कामांच्या नावाखाली निधीची लूट, आसगावमध्ये चौकशीची मागणी. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील आसगाव चौरास ग्रामपंचायतीत विकास कामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या शासकीय निधीचा कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप समोर आला असून या प्रकरणामुळे संपूर्ण तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे. आसगाव चौरास येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश सावरबांधे यांनी माहिती अधिकारांतर्गत प्राप्त केलेल्या कागदपत्रांच्या आधारे अनेक धक्कादायक बाबी समोर आणल्या. वाचनालय, स्मशानभूमी, अंगणवाडी तसेच पाईपलाईन तसेच इतर विविध विकास कामे पूर्ण न करताच लाखो रुपयांची बिले काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. विविध योजनांमधून आलेला निधी नियमबाह्य पद्धतीनं खर्च करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या कथित गैरव्यवहारासाठी माजी प्रभारी सरपंच महेश आनंदराव फुंदे आणि संबंधित ग्रामसेवक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच दोषी आढळल्यास त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्याच्यात प्रभारी सरपंच महेश आनंदराव फुंडे यांनी करोडो रुपयाची अफरातफर केली आहे. या वाचनालयाचं 1,86,000 बिल आहे, ज्याच्या इस्टिमेटमध्ये विंडो, मुरूम, पाईप फिटिंग, पेंटिंग आहे. हे कामं न करता त्यांना ते पगार सचिवाजवळ साठगाठ मिळून उचल केली आहे. असे कितीतरी कामं आहेत. जसा आरोग्य दवाखान्याची AC आपल्या घरी लावल्याचा आरोप आहे. पाण्याच्या टाकीचे पायल्या विकल्याचा आरोप आहे. भरपूर रस्त्याची अफरातफर, गाव स्वच्छता करून ते पैसे खाल्ले आहेत. असे अनेक करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करून ते डकार मारत नाहीत. अशा भ्रष्टाचार करणाऱ्या प्रभारी सरपंच महेश आनंदरावजी फुंडे यांना फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून ते कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्याकडून ते सगळे सचिवाकडून आणि प्रभारी सरपंचाकडून ते सगळे वसूल करून ते अर्धवट असलेले कामं पूर्ण करण्यात यावे. महेश आनंदरावजी फुंडे यांनी खूप मोठे यांनी भ्रष्टाचार केलेला आहे असं निदर्शनास आले आणि त्यानिमित्ताने आम्ही आज ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही आज या ग्रामसभेमध्ये बोललो. त्यानिमित्ताने ज्यांनी जे काही भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी अशीच सर्व ग्रामस्थांची म्हणणं आहे. समजा जर कारवाई झाली नाही तर तुमचा समोरचा पवित्र कारवाई समजा जर कारवाई जर नाही झाली तर आम्ही सर्व गावकरी आम्ही आमरण उपोषण करू आणि त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे या हिशोबाने आम्ही मागणी करू. आता जे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत त्या संबंधाने तत्कालीन जे अधिकारी पदाधिकारी आहेत त्यांच्या हाताने चौकशी अंती जर दोष दिसून आला तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी असे ग्रामसभेचा ठराव ग्रामसभेने घेतलेला आहे.